उत्सवाचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा सर्वांचे लाडके या परिसरामधील युवा समाजसेवक योगांच्या गळ्यातील ताईत असलेले अक्षयदादा रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये 12 संघांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. एक ग्रुपमधील पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या आणि नेक्स्ट मॅच करंजा माता शिरवणे टीमचं कॅप्टन आणि इच्छापूर्ती वाशीगाव टीम आपण देखील रेडी राहायचं. या मॅच नंतर लगेचच आपला सामना आपल्याला पाहायला मिळेल. बी ग्रुपमधील पहिली मॅच सामना क्रमांक 30 आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम रुद्र 11 महापे या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि करण आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच की स्कोरर .inच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या. मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 साठी तेजसला मात्र इन्व्हाइट केलं गेलं आहे. वाशीगाव 11 बाशी या टीमच्या माध्यमातून अंपायर सिग्नल ग्रीन सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल आणि 3 ओव्हरची मॅच 3 गोलंदाज तुम्हाला वापरायचे एकंदरीत या मॅचमध्ये. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज तेजस ओव्हर द विकेट. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर. 3 फिल्डर भरपूर वेगाने धावत आले. जजमेंट चुकलं परंतु तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. तीन फिल्डर आज झेल पकडण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाले. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे आपण चित्रपट सृष्टीमध्ये लगान चित्रपट पाहिला ना, ज्या लगान चित्रपटामध्ये एक झेल पकडण्यासाठी 3 ते 4 फिल्डर जायचे, तेच प्रात्यक्षिक आपल्याला सध्याच्या घडीला या 3 फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर वेट अँड वॉच स्लॅश केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोहितच्या बॅटमधून आलाय हा हिट, जो करेल बॅट्समन रोहितला सुपर हिट षटकार पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती. जसा टप्पा पडला, दिशा हेरली आणि त्यानंतर बॉलवर तुटून पडला, हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये पाठवलंय डीप मिड विकेटच्या मोक्या प्लॉट मध्ये. आतापर्यंतचा सर्वाधिक लॉंग अँड हाय हा लांब लचक षटकार. टायमिंग मात्र भरपूर चांगलं होतं. लांब लचक षटकार तर जरूर आला. बॅट्समन रुद्र 11 महापे या टीमचा ओपनर बॅट्समन रोहितच्या बॅटमधून 3 बॉल आतापर्यंत पेस केले. 14 रनवर तो खेळतो. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती. स्टँड अँड डिलिव्हर हा स्ट्रोक त्याने खेळला. सुरुवातीला पहिल्या बॉलमध्ये 2 धावा आल्यानंतर आक्रमकतेचं रूप मला धारण करायचं, यासाठी ही भूमिका त्याने साकार केली. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असताना त्या आक्रमकतेचा पवित्र आतापर्यंत साकारलाय आपल्या टीमसाठी. 14 धावा आतापर्यंत होतात. तेजस थोडासा मागडा ठरलाय. तेजसचा हा बॉल पुन्हा एकदा तेजसच्या विरुद्धामध्ये हा तेजस्वी फटका आलाय. डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक धमाकेदार. मैदानाच्या आतमध्ये रोहित नावाचं वादळ सध्याच्या घडीला रुद्र 11 महापे टीमसाठी गुंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. ॲज अ ओपनर म्हणून कशा प्रकारे सुरुवात करायची याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलंय. या सुरुवातीच्या 4 बॉलवर ज्या प्रकारे धडाकेबाज फलंदाजी, तोडफोड बॅटिंग त्याने आतापर्यंत केली अगेन्स्ट
वाशीगाव 11 वाशी या टीमच्या समोर खेळत असताना सुमुख यांच्यावर थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतो, कारण आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. जसा जसा षटकार येतोय त्यांचा चेहरा थोडासा निराशाजनक. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, टायमिंग तर भरपूर चांगला आहे, परंतु फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन घुटना टेक और बॅट्समन रोहित का चौका देख. सुरुवात चांगली असेल तर त्याचा शेवट देखील तेवढा चांगला गोड होता आणि हे प्रात्यक्षिक सांगतोय आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर. सलामीवीर फलंदाज भरपूर चांगली धावांची सलामी देतोय. 5 बॉल पेस केले आणि आतापर्यंत 24 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. काय स्टार्ट त्याने निर्माण करून दिलाय. द्रुतगती मार्गावर जसा वाहनाचा वेग आपण वाढवतो ना एमर्जन्सीच्या वेळी, आणि सध्याच्या घडीला संघ अडचणीमध्ये असताना एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना, हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून भरपूर वेगाने धाव फलक आतापर्यंत वाढवण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाईडचा वेध घेतलाय. अंपायर सिग्नल आला डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव ॲड होते. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. 1 ओव्हरमध्ये आतापर्यंत तेजसने धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 25. जे मायबाप प्रेक्षक आमच्या समेत जॉईन झालेत की स्कोररच्या माध्यमातून स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टी व्हीवर, त्या सर्वच मायबाप प्रेक्षकांना मी विनंती करतोय की खऱ्या अर्थाने नवीन चॅनल आहे की स्कोरर भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, चांगली क्वालिटी, चांगली क्लॅरिटी आहे. अनेक स्पर्धा ते कव्हर देखील करतात. जर मायबाप प्रेक्षक नवीन असतील तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून ज्या वेळेस की स्कोररच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केल्या जातील त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर मात्र येईल. आणि आज 3500 कंप्लीटच करायचे आहेत. अवघे 106 सबस्क्रायबर अजूनही शिल्लक आहेत. लवकरात लवकर आपण सबस्क्राईब करा या चॅनलला, जेणेकरून तुमच्या आमच्यामधलाच एक उद्योजक खऱ्या अर्थाने पुढे जाईल. टीमची धावसंख्या 26 रन आतापर्यंत होतात. अनेक नवीन स्पर्धेमध्ये ज्या वेळेस कव्हरेज केलं जाईल त्याचं नोटिफिकेशन आपल्याला देखील समजेल. 26 धावा आतापर्यंत होतात आणि गोलंदाज प्रवीण भगत. फटका चांगला आहे बॅटच्या परफेक्ट स्लॉटमध्ये, करणच्या बॅटमधून येतोय. करण देखील षटकाराने सुरुवात करतोय. जशी बेधडक सुरुवात रोहितने केली पहिल्या षटकामध्ये, प्रवीण भगत यांच्या विरुद्धामध्ये चढवलेला हल्ला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. नवी मुंबई क्रिकेटमध्ये एक काय गाजवला या खेळाडूने वाशी टीमच्या दरम्यान. आज देखील तेच इरादे आहेत, परंतु ते इरादे स्पष्ट करण्यासाठी चांगले लेन, चांगल्या लाईनने गोलंदाजी करावी लागेल. आपल्याकडे असलेल्या अनुभवाचा वापर करत असताना तो अनुभव मात्र पणाला लावावा लागेल या मॅचमध्ये. करणने देखील ज्या प्रकारे बॉल पेस करताना षटकार आलाय, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, गती परिवर्तन पाहायला मिळालं. सोनू जर आपण पाहिलं ना तर डावकऱ्याच्या गोलंदाजाकडे चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर प्रमाणामध्ये असते. दैविक देणगी, नॅचरल स्विंग देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि 33 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक लांब लचक हा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. ठोस निर्णय, ठाम कृती ही भूमिका करणने वापरली. या षटकाराच्या साह्याने 39. सध्याच्या घडीला आपण पावसापासून वंचित आहोत. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा, परंतु धावांचा कडकडाट पाहायला मिळतोय. मुसळधार पाऊस होण्या अगोदर ज्यावेळेस विजा कडकडल्या जातात ना, त्या संकेत देत असतात की मुसळधार पाऊस पडेल, परंतु सध्याच्या घडीला करणने देखील संकेत दिलेत की एक मोठा स्कोर आम्ही मात्र जरूर उभारू या मॅचमध्ये. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. ऑन स्क्रीन जर आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर हा 78 रनचा दाखवला जातोय, परंतु काय घडलं जाईल या मॅचमध्ये ते प्रश्नचिन्ह देखील आतापर्यंत निर्माण झालं आहे. कारण भरपूर चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्डअप केली या दोन्ही बॅट्समनने. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका तर जरूर आला आहे.
डीप मिड विकेटला फिल्डर तेजसने पकडला एक तेजस्वी झेल आणि एक तेजस्वी कमबॅक करून दिलंय. टीम रुद्र 11 महापे या टीमला हा पहिला धक्का बसत असताना एक चांगलं पुनरागमन करून दिलं तेजसने वाशीगाव 11 वाशी या टीमला. ॲक्शन रिप्लेमध्ये या विकेटची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. असा गुड लेंथवर बॉल पडला, थोडंसं गती परिवर्तन होतं, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला फिल्डर भरपूर वेगाने धावत आला, शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड चेंडूवर, बॉडी बॅलन्स चांगला होता, नियंत्रण चांगलं होतं आणि एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केलाय. एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी केली होती, ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 40 रन होतात. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. अनिकेतसाठी हा बॉल बॅटच्या रनरमध्ये परफेक्ट वेध घेतला गेला नाही. सुद्धा गोलंदाज प्रवीण भगत भरपूर वेगाने धावत गेले. रनआउटची संधी, काय घडलंय, एक महत्त्वाची संधी मात्र गमावली. ज्या बॅट्समनने डोकेदुखी निर्माण केली त्या बॅट्समनला जीवदान मिळालंय, तो फलंदाज म्हणजे रोहित. कठीण काळाला सामोरे गेला परंतु पदरी मात्र यश निर्माण झालं. बॅट्समन रोहितच्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत एक गडी बाद 42 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुस्वागतम नुकतेच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते RSA ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये आदरणीय अमित दादा पाटील साहेब आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणून आज अक्षयदादा म्हात्रे यांची ओळख आहे आणि आज त्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला, रमला जो माणसांमध्ये, ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की अक्षयदादा म्हात्रे माणूसच आपला. गेले 4 वर्ष मोठा दिमागदार सोय आपण पाहिला या क्रिकेटच्या माध्यमातून आणि 5व्या पर्वात देखील या स्पर्धेचं आयोजन. टार्गेट सेट करणारे ओव्हर विनायकचा पहिला बॉल दिशा भरकटली, अंपायर सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. चला नेक्स्ट मॅच करंजा माता शिरवणे आणि इच्छापूर्ती वाशीगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. ऑब्स्टिकच्या थोडासा काय स्किल वापरल्या, स्ट्रोक खेळत असताना नेत्रदीपक, क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालंय. ॲक्शन रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे स्टान्स आपल्याला पाहायला मिळतात बॅट्समनचे, ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, दिशा हेरली, पूर्णपणे बॉटमॅनचा चांगला वापर केला. मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी तुमच्याकडे कल्पकता, टेम्परामेंट असणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि ते टेम्परामेंट आपल्याला पाहायला मिळालं. 7 बॉल आतापर्यंत पेस केलेत, 29 रनवर खेळतो बॅट्समन रोहित. 47 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या युद्धामध्ये ज्यावेळेस AK-47 नावाच्या शस्त्रामधून ज्या वेगाने गोळ्या स्वार होतात ना, तसाच वेग आतापर्यंत धावफलकाला देखील पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा दिशा भरकटली, दबाव स्पष्टपणे जाणवतो विनायक याच्या चेहऱ्यावर, कारण एक मोठा फटका आल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स ढासळला, परंतु कमबॅक करण्यासाठी निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील. विकेट घेण्यासाठी रणनीती आखावी लागेल. कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे तो मानस सत्यामध्ये उतरवण्यासाठी चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने मात्र जरूर गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज विनायकला. पुन्हा एकदा आणखीन एक धमाका, हा धमाका 6 रनसाठी आलाय. फलंदाज रोहितच्या बॅटमधून हा षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 54 धावा. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. जर 4 बॉलमध्ये किमान 2-1 षटकार जर आले तर एक समाधानकारक धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. चार बॉल शिल्लक आहेत.
वैयक्तिक अर्धशतकापासून 15 धावा दूर आहेत. जर 4 बॉलमध्ये 15 धावा जर वैयक्तिक जमवल्या तर RSA चषक 2026 या पर्वातील पहिलं अर्धशतक करण्याचा विक्रम मात्र बॅट्समन रोहितच्या नावावर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, ड्राईव्ह केला, टायमिंग भरपूर चांगला, एक सिंगल, फिल्डर फंबल झाला, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झाली. काय धावलेत हे दोन्ही बॅट्समन. सोनू, तुमच्याकडे धावण्यासाठी क्षमता असावी लागते, परंतु क्षमतेपेक्षा धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द असणं भरपूर महत्त्वपूर्ण असतं आणि ती जिद्द आणि ती चिकाटी आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज रोहितच्या माध्यमातून. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये जर 13 धावा पूर्ण केल्या तर एक नवा विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. मोठा फटका तर जरूर केला डीप पॉईंटच्या दिशेने, एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते, परंतु या क्षणाला घडलं काय जाईल, फक्त आणि फक्त एकच रन. 56 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 57 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक. शेवटचे 2 बॉल शिल्लक. मोठा हिट घेण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटच्या दिशेने फटका टोलावला डीपमधून, फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला, भरपूर चांगला प्रयत्न फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय. सूरज आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग तर भरपूर चांगली केली, परंतु फेकी थोडीशी गचाळ केली. 40 रनवर बॅट्समन खेळतोय. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. चला नेक्स्ट मॅच करंजा माता शिरवणे त्यांच्या विरुद्धमध्ये इच्छापूर्ती वाशीगाव टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया करून आपण लगेचच टॉससाठी या. या शेवटच्या बॉलवर हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो लँड झालाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे डाऊन द ग्राउंड. हा षटकार या शेवटच्या बॉलवर 65 रन ज्या प्रकारे धावफलकावरती षटकार आला शेवटच्या बॉलवर ऑन स्क्रीन आपण पाहतोय. जर बॅटमन रोहित पुजारीची बॅटिंग आवडली असेल ना तर मित्रांनो एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. 12 बॉलमध्ये 46 रनची एक भन्नाट इनिंग त्याने पेश केली. 5 षटकार लगावले, 2 चौकार लगावले, 383.33चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मनं जिंकली. मी मगाशी देखील उल्लेख केला की जर सुरुवात चांगली असेल त्याचा शेवट देखील तेवढा चांगला होता आणि रोहित पुजारीने हे मात्र दाखवून दिलं या मॅचमध्ये. 65 रन सेट झाल्यात. 66 रनचं टार्गेट असेल. मध्ये अजूनही करायचे आहेत. 66 रनचं टार्गेट आहे 18 बॉलमध्ये.
चला मॅच आपण लगेच चालू करा. एक महत्त्वपूर्ण मॅच अ गटामधील आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल, कारण 12 संघांचा सहभाग आहे. 3 पारितोषिक या स्पर्धेतील. प्रथम पारितोषिक 20,000 रुपये रोख व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये रोख व आकर्षक चषक. आणि त्याचबरोबर तृतीय पारितोषिक 5,000 रुपये रोख व आकर्षक चषक. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय अक्षयदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. 18 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत. 66 धावांचा पाठलाग. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोनिश आणि कार्तिक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक नवा अध्याय असेल विजयाचा, तो म्हणजे वाशीगाव 11 वाशी या टीमचा. कारण ज्या प्रकारे पहिली मॅच त्यांनी जिंकली, सामना थोडासा कठीण होता परंतु त्या कठीण काळाला सोपं करून पहिली मॅच जिंकली. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल, इच्छाशक्ती जिंकण्याची जर भरपूर प्रमाणामध्ये असेल, प्रबळ शक्ती जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये असेल तर विजय देखील तुम्ही करू शकता. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या. रोहित पुजारी टीम रुद्र 11 महापे. तर मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतील. 18ला करायच्या 66. पहिला बॉल नो बॉलचा इशारा आलाय. अंपायर सिग्नल. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट केली जाते. नो +1 बाय 1 गेट 1 फ्री आणि फ्रीचा बॉल असेल. सुरुवातीला पहिलाच बॉल. दिशा भरकटली, नियंत्रण चुकलं आणि चंदनचा कॉन्फिडन्स देखील थोडासा ढासळताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे हातातून बॉल त्याच्या निसटला. 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 64 धावा पूर्ण करायच्या 18 बॉलमध्ये. फ्रीची संधी असेल ॲक्शन रिप्लेमध्ये. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. टायमिंग तर भरपूर चांगलं होतं. पायाचा वेध जरूर या ठिकाणी घेतला जातोय. आणि नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, अक्षयदादा म्हात्रे यांचे अतिशय जिवलग मित्र. जिसमे है दम उसका नाम ही महेश कदम. आणि त्यांचं शुभ आगमन देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 17 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत, ते म्हणजे 63 रन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तर भरपूर चांगला. मिड विकेटच्या दिशेने फटका टोलावला जातोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु थोडंसं प्रभावित केलं. पायाचा वेध तर जरूर या ठिकाणी घेतला जातोय. कार्तिक आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 7 रन.
अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 रन आतापर्यंत झालेत. त्यासाठी आम्ही तुम्हाला सूचित करत होतो की कृपया करून तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. तर चला 5च रन होतील. टेक्निकल इश्यू थोडासा झाला आणि 5 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून 61 धावा पूर्ण. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. हाताचा वेग तर जरूर घेतला फिल्डरचा, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. आज चौकार. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 9 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. पंधरा बॉलमध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 57 रन. 15 बॉल 57ची आवश्यकता आहे. 15 बॉलमध्ये तुम्हाला करायच्या 57 धावा. एक भरपूर चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत या मॅचच्या माध्यमातून. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. बॅट्समन कार्तिकला मात्र पूर्णपणे जकडून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज चंदनने केले. आपल्या कर्तृत्वाचं नंदन मात्र दाखवायचं आणि त्यासाठी चंदन मात्र इन ॲक्शन मोडमध्ये आलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. चौदा बॉलमध्ये अजूनही करायच्या 57. एक चांगलं बॅटल. ऑन स्ट्राईक बॅट्समन कार्तिक. पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. ही लाईन देखील मिस केली जाते. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. जसा जसा डॉट बॉल येतोय तसा तसा मात्र दबाव वाढतोय वाशीगावी 11 वाशी या टीमचा. 5 बॉलचा खेळ झाला. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या चंदनने. 13 बॉलमध्ये अजूनही करायच्या 57. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग तर भरपूर चांगला. डीपमध्ये फिल्डर तैनात. लॉफ्ट केल्यानंतर हा चौकार आलाय. 12 मध्ये अजूनही करायचे ते म्हणजे 53 रन. चला नेक्स्ट मॅच करंजा माता शिरवणे. विनंती असेल ऑन मॅचमध्ये आम्ही दोन्ही टीमना विनंती करतोय की जर या मॅचमध्ये कुठलाही संघ जिंकला, आपण मॅच जिंकल्यानंतर फक्त एक मॅच कुठलीही एक टीम आपण आपले 2 प्रतिनिधी पंचांसाठी द्यायचे. पंचांच्या भूमिकेसाठी 12 बॉलमध्ये करायच्या 53 आणि स्पेल नंबर 2 साठी गोलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मोनिश. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लाईडचा वेध घेतल्यानंतर विकेट कीपर भरपूर चांगली कामगिरी करतोय. 11 बॉल अजूनही करायच्या 53 धावा. लक्ष भरपूर दूर आहे. समोर संकटे आलीत, परंतु त्या संकटांना सामोरे जात असताना मोठे फटके मात्र जरूर खेळावे लागतील. वाशीगाव 11 वाशी या टीमच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना लॉफ्ट केला आहे. मिड विकेटचा फिल्डर सहजरित्या बॉल जज करेल. फक्त आणि फक्त एकच सिंगल. 10 बॉल 10 मध्ये अजूनही करायच्यात 52 धावा. सुमुख थोडासा नाखुश आहे, कारण सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या असत्या तर कुठेतरी विजयाच्या दिशेने जाणारा एक रस्ता निर्माण झाला असता. एक पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाले असते वाशीगाव 11 वाशी टीम या मॅचमध्ये. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी, परंतु विकेट कीपरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धाव. 9 बॉलमध्ये आता मात्र 51 रनची गरज.
मॅचमध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न रुद्र 11 महापे या टीमने केला आणि सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील भन्नाट फॉर्ममध्ये आहेत रुद्र 11 महापे संघ. अनिकेत दादा डावरकर यांच्या नेतृत्वाखाली खेळला जाणारा संघ लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. याच फटक्याची प्रतीक्षा होती. सुरुवातीला जर अशी फटकेबाजी झाली असती तर कुठेतरी थोडासा एक कॉन्फिडन्स वाढला असता वाशीगाव 11 वाशी या टीमचा. 8 बॉलमध्ये अजूनही करायच्यात 45. हार मानण्यासाठी दोन्ही टीम तयार नाहीत. दोन्ही टीममध्ये भरपूर चांगलं बॅटल, एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज, एक कडा मुकाबला आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. 8 मध्ये अजूनही करायच्यात 45. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर अशा धाबा रोखाव्या लागतील गोलंदाजाला. 21 रन 22 रन आतापर्यंत होतात. 8 मध्ये अजूनही करायच्यात 44. सामन्यामध्ये थोडासा दबाव वाढला बॅटिंग करणाऱ्या टीम वर. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला जातोय. शेवटचा अंतिम बॉल ज्या प्रकारे अजूनही शिल्लक असेल. 7 मध्ये अजूनही करायच्या 43. सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आतापर्यंत रुद्र 11 महापे या टीमचा. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे. हा षटकार आला. सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून गेले. सौरभ जर आपण पाहिलं ना तर आता मात्र 6 मध्ये करायच्यात 37. जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल जर आला, त्यावर जर एखादा मेगा हिट आला ना तर या सामन्याला थोडीशी कलाटणी मिळू शकते वाशीगाव 11 वाशी या टीमच्या बाजूने. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी अनिल आपल्याला पाहायला मिळतील. 6 मध्ये करायच्यात 37. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मोनिश, ज्याच्यामध्ये क्षमता आहे परंतु ती क्षमता दाखवावी लागेल. 6 षटकार मारावे लागतील. पहिला बॉल, अंपायर सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा. आता मात्र पूर्णपणे संधी निर्माण करून आली आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय अनिल यांच्या माध्यमातून. वाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू या ठिकाणी गमावण्यात आलाय रुद्र 11 महापे या टीमने. यानंतर तुम्ही कुठलाही रिव्ह्यू घेऊ शकत नाही, तुम्हाला एक एकच रिव्ह्यू आहे. गोलंदाज सज्ज होतात. अनिल यांचा हा बॉल, वेग मात्र भन्नाट होता. बॅट्समन थोडासा दबाव तंत्रामध्ये, चेंडू जाईल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये, 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होते. चला टीम इच्छापूर्ती वाशीगाव टीमचे कॅप्टन आपण लगेचच या टॉससाठी, कारण आमच्यापर्यंत करंजा माता 11 शिरवणे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम सुतार. अजूनही 5 मध्ये करायच्यात 35. औपचारिकता शिल्लक, परंतु क्रिकेट असा खेळ आहे की कोणत्याही क्षणी बदलू शकतो आणि त्यातल्या त्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे रोमांचक सामने पाहायला मिळतात. या बॉलवर आक्रमण केले मोनिशने. थोडासा पश्चाताप मात्र जरूर जाणवेल. जर अशी बॅटिंग सुरुवातीला केली असती तर कुठेतरी थोडासा दबाव कमी पाहायला मिळाला असता वाशीगाव 11 वाशी या टीमवर. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. डीप स्क्वेअरलेगचा फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी चेंडू जाईल. एकच धाव मात्र जरूर ॲड होते, ती देखील डिक्लेअर स्वरूपामध्ये. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये आता मात्र करायचे 28.
हा बॉल देखील वेग मात्र भरपूर चांगला होता. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. हा बॉल देखील पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीची संधी आणि आता मात्र 2 बॉलमध्ये 27 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळालं. औपचारिकता शिल्लक. विजयाचं एक पाऊल तर जरूर ओलांडले रुद्र 11 महापे या टीमने. आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळलाय. फटका चांगला आहे. हा षटकार आला. 1 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज आहे. आणि ज्या प्रकारे रोहित पुजारीने बॅटिंग केली, या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय संदीपजी डावरकर साहेब यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आले रोहित पुजारी यांच्यासाठी. शेवटचा अंतिम बॉल. औपचारिकता शिल्लक. या शेवटच्या बॉलवर मोठा फटका तर जरूर आला, परंतु हा सामना जिंकलाय टीम रुद्र 11 महापे या टीमने. आणि RSA चषक 2026 या पर्वातील पहिला संघ जो सुपर 3 मध्ये दाखल होतोय. अभिनंदन टीम रुद्र 11 महापे आणि हार्ड लक टीम वाशीगाव 11 वाशी टीम. चला रोहित पुजारी आपण लगेचच या व्यासपीठावर. आपल्या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय संदीपजी डावरकर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील या ठिकाणी देण्यात आलाय. तर ते कॅश प्राइज घेण्यासाठी आपण रोहित लगेचच या. रोहित आपण लगेचच या. अनिल दादा आपले 2 अंपायर फक्त एका मॅच साठी. चला रोहित आपण या. रुद्र 11 महापे टीमचे पुरस्कर्ते संदीपजी डावरकर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील आले. खेळाडूंचा उत्साह, खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने नेहमीच संदीपदादा डावरकर यांचा राहिलाय. आणि हे कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाते. तर नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम इच्छापूर्ती वाशीगाव टीम आपण लगेच नाणेफेकी करण्यासाठी या.